आपल्यासोबत श्रीराज भरणे आहेत. इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आला, काय भावना? आता जी तुम्हाला माहिती आहे की आदरणीय साहेब असतील, दादा असतील, ताई असतील, बहिणी असतील आणि मामा असतील, यांनी जी जबाबदारी दिली तेच जबाबदारीचं पालन मी करतो आहे. आणि पंचायत समितीची खरं तरी एक संधी, तुम्हाला माहिती आहे की हे एक ग्राउंड लेवलला एक खूप चांगली संधी असते. यातून आपण डायरेक्ट लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो, लोकांशी डायरेक्ट कनेक्ट असतं आणि यातून एक आमच्यासारखे युवक तरुण मुलांना एक काम करण्याची संधी मिळेल. कुठल्या गटातून जो आहे तो तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय? गणातून? बोरी गणातून मी उमेदवारी दाखल करतो आहे. अच्छा. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. कसं बघताय या सगळ्याकडं आणि तुम्ही एकत्र मिळून प्रचार करणार? जे आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खरं तर योग्यच घेतला असेल. आणि ह्या जो निर्णय आमच्या दादांनी असेल, साहेबांनी असेल जो घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही नक्कीच पालन करू. कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्यच करावा लागतो, मात्र तुम्ही दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव आहात. मागच्या महिन्याभरापूर्वी निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या, त्याकडे कसं बघता मागं वळून बघताना? मागं वळून बघताना खरं तर म्हणजे काही गोष्टी असतात त्यानुसार आपण कालानुसार आपण बदलत जातो. आणि आज जी संधी आहे त्या संधीचा वरिष्ठांनी जो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही पालन करणार आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहात? मुद्दे घेऊन म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपण खरं तर मी युवक आहे, तर मी शिकलेलो आहे आणि मी एक पॉलिसी म्हणून आपण पुढं जाणार आहे, लोकांपर्यंत पोचणार आहे. पॉलिसी म्हणजे की बाबा माझ्याकडे आता पंचायत समिती गण दिलेला आहे, तर मी ॲज अ सदस्य काय केलं पाहिजे, तर मी लोकांपर्यंत जे विविध सुविधा आहेत, जे घरकुल योजना असतील की विविध पंचायत समितीची योजना असतील, तर त्याचा एक लोकांपर्यंत कसं मी त्याचा पॉलिसी म्हणून कसं पोच करता येईल त्याचं मी काम करणार आहे. कार्यकर्ता लेवलला जे आहे तर मनोमिलन होणार दोन्ही राष्ट्रवादीचं? हो, नक्की होणार. विजयाचा विश्वास किती वाटतो? खूप चांगला वाटतो, 100% वाटतो. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर हे होते श्रीराज भरणे, ज्यांनी सांगितलं की विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते इंदापूरमध्ये आलेला आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.